राजपूत आपलं मनपूर्वक स्वागत करते। 1 जुलै डॉक्टर्स डे, त्या अनुषंगाने आज मी डॉक्टर राजश्री देशपांडे म्हणजे त्या लेखिका आहेत, कवयित्री आहेत आणि खूप छान छान त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत। म्हणजे कसं ना, आम्हाला खरंच राजश्री मॅडमचा खरंच अभिमान आहे की साताऱ्यातल्या पहिल्या आणि एकमेव महिला मनोविकार तज्ञ आहेत। त्यामुळे खरंच मॅडमचं खूप कौतुक आहे। आणि मॅडम, तुमचं नीलम टॉक शो मध्ये येणं मला खरंच मनापासून खूप आनंद होतोय, कारण एवढे चांगला आजचा विषय आहे की न दिसणारे मानसिक आजार, आणि यावर लोकांना तुम्ही चांगली माहिती उन्हाळे, द्वेषाचे ढग फिटोत सारे, प्रेमाचे लहृदे वारे। कवयित्री लक्षात आले तुमच्या? कवयित्री आणि साताऱ्यातील एकमेव मनोविकार तज्ञ डॉक्टर राजश्री देशपांडे मॅडम नीलम टॉक शो मध्ये मनापासून स्वागत करते। कारण आता मी जसं बोलले कवयित्री, कारण हा डॉक्टरी क्षेत्रात असताना हे लेखनाचं कसं काय मॅडम सुचलं तुम्हाला की कविता करता, तुम्ही पुस्तकं लिहिता, या क्षेत्राकडे कसं काय, म्हणजे हे तुमच्या मनात कसं आलं? मी सुरुवातीला एक छोटी दुरुस्ती करते। मी एकमेव महिला मनोविकार तज्ञ, माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि माझे सहकारी मनोविकार तज्ञ साताऱ्यात आहेत। आता लेखनाचं बोलायचं झालं तर मला मी जेव्हा मनोविकार शास्त्राकडे वळले त्याच्या आधीपासून मला थोडं थोडं लिहायला आवडायचंच पहिल्यापासूनच, कारण आपल्याला जाणवलेल्या गोष्टी, आपल्याला सुचलेलं, त्याच्यावर सुचलेलं आपलं चिंतन किंवा विचार हे लिखाणातून येत राहायचं। आणि जेव्हा मनोविकार शास्त्राशी संबंध आला तेव्हा समाजात घडणाऱ्या गोष्टी आणि आजूबाजूला चाललेले, शिवाय माणसाच्या मनातले आतले व्यापार, मनोव्यापार झाला म्हणून त्याच्याविषयी मला पहिल्यापासूनच समजून घेण्याविषयी प्रचंड कुतूहल होतं, उत्सुकता होती। आणि मला वाटतं ही जी संवेदना आहे, ही संवेदनशीलता ही मला लेखनाकडे वळवून गेली। नमस्कार, नीलम टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत आपलं मनापासून प्रेमपूर्वक स्वागत करते। आताच राजश्री मॅडमनी त्यांचं लिखाणाचं कसं आहे, कशी सुरुवात झाली ते सांगितले, पण मनोविकार तज्ञ म्हणून साताऱ्यात त्या खूप प्रसिद्ध आहेत। तर आज त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत मनाचे विकार, की जे दिसतच नाहीत आपल्याला, असे विकार आज मॅडम आपल्याला सांगणार आहेत नीलम टॉक शो मध्ये। मॅडम, आता जसं मी बोलले की मनाचे विकार ते दिसतच नाहीत आपल्याला, म्हणजे मला ताप आलाय, सर्दी झाली, खोकला झालाय, हात फ्रॅक्चर झालाय की असं आपण पटकन डॉक्टरांकडे जातो आणि दाखवतो, उपचार घेतो आणि आपण बरं पण होतो, पण हे मनाचे आजार समजतच नाही आपल्याला, कसे ओळखायचे? खूप सारे मनोविकार असतात ना, ते आपल्याला माहीतच नसतात की ह्याला मनोविकार म्हणतात, हे मनोविकार आहेत। आपल्याला एकच माहित असतं, वेळ लागलाय। आणि खरं तर मानसिक असंतुलन ढासळणं, मानसिक असंतुलन म्हणजे वेळ लागणं, हे आपण त्याला बोलीभाषेत म्हणत असतो, पण हा फार कमी आढळणारा आजार आहे। तो क्वचित अनेक आढळणाऱ्या मनोविकारांपैकी एक आजार आहे, क्वचित आढळतो, पण त्याच्यापेक्षा कित्येक जास्त पटीनं आढळणारे अनेक मनोविकार आहेत जे आपल्याला माहीतही नसतात किंवा ह्याला आपण मनोविकार म्हणतो असंही माहीत नसतं। ह्या मनोविकारांकडे आपलं लक्ष जावं, त्याच्यावर आपण योग्य उपचार घ्यावेत आणि आपल्या आयुष्याची प्रत सुधारावी असं सगळ्याच सायकियाट्रिस्टना वाटत असतं।
पण केवळ अज्ञानामुळं किंवा गैरसमजामुळं आपण सायकॅट्रिस्ट पर्यंत पोहोचत नाही, असं होतं. पोहोचत नाही, पण पोहोचलं तर गेलं पाहिजे. कसं पोहोचायचं, म्हणजे मला कळणार कसं की हा आजार मला झालेला आहे. आपण त्याविषयी बोलूया की कुठले कुठले असे मनोविकार असतात की ज्याच्याविषयी समाजात फारशी जाणीव नाही, माहिती नाहीये. आधी मी सर्वसामान्यरित्या खूप प्रमाणात आढळणाऱ्या आजारांविषयी बोलते की नैराश्य, उदासीनता. हा तर भारतामध्ये, म्हणजे भारतात जसं डायबेटीसचं प्रमाण खूप जास्त आहे, भारत ही जगाची डायबेटीसची राजधानी समजली जाते, तसंच नैराश्य, उदासीनता ह्याचं प्रमाण भारतात खूप जास्त आहे आणि खूप वेगाने वाढतं आहे. चिंता रोग, सततची चिंता, ज्याला सामान्य भाषेत स्ट्रेस म्हटलं जातं, कसला तरी ताण वाटतो आणि मग त्याचं रूपांतर एकतर डिप्रेशनमध्ये म्हणजे नैराश्यात होतं किंवा मग चिंता रोगामध्ये होऊ शकतं की छोट्या छोट्या गोष्टीची इतकी चिंता वाटते की आपण करू शकू का, जमेल का, माझं मूल बाहेर गेले ते लवकर घरी येईल का, माझ्या नवऱ्याला अपघात तर होणार नाही ना, माझी बायको आजारी तर पडणार नाही ना, माझा व्यवसाय नीट तर चालेल ना. बरं, ही चिंता मोकळी चिंता असते, म्हणजे ज्याला तसं काही चिंता करण्यासारखं ठोस कारण नसतं, वस्तुस्थिती तशी नसते, सगळं ठीक असतं, पण तरीही चिंता वाटत राहते. हा चिंता रोग झाला. मग या स्वभाव असतो माणसाचा, असं होतं का? म्हणजे हे चिंता तुम्ही, कारण एखाद्याला उगीच काळजी करायची सवय, त्यांना तुम्ही जसं बरोबर बोलला तसं, मग ते स्वभावाचा त्यावर परिणाम होतो का? अगदी अगदी. म्हणजे आपण मनोविकाराच्या कारणांकडे येऊ तेव्हा मी हे सांगेनच, परंतु खूप प्रमाणात स्वभावाचा काही योगदान हे ह्या आजार होण्यामध्ये असतं, सहभाग असतो. प्रत्येक वेळी मात्र तसा चिंतातूर स्वभावाचा माणूस चिंता रोगाने ग्रस्त होईलच असं नाही. काही वेळा काही कारण, काही इतर घटकही त्याला कारणीभूत ठरतील. जसं नैराश्य आणि चिंता रोगाबद्दल आपण म्हटलं, तसंही अजूनही काही फारसे न आढळणारे किंवा फारसे माहीतही नसणारे, सर्वसामान्यतः न दिसणारे असेही काही मानसिक आजार आहेत. जसे की मंत्रचढ, ज्याला आपण मराठीत म्हणू, म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. म्हणजे एखादी गोष्टीचे विचार, नको असलेले विचार, स्वतःच्याच मनाचे विचार असतात पण ते आपल्याला नको असतात, ते काढून टाकू शकत नाही, ते सतत एकच एक विचार पुन्हा 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 जाणवत राहतो आणि तो विचार जावा म्हणून काहीतरी कृती केली जाते. जसं की सगळ्याची घाण वाटते आणि मग सारखं धुणं, सतत हात धुणं किंवा कपडे खूप वेळ धुत राहणं, अशा प्रकारच्या या आजाराला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजे ओसीडी म्हणतात. तसं एखाद्या गोष्टीची खूप भीती वाटते, म्हणजे भीती वाटण्यासारखं काही नाही. जसं की तुम्ही बस स्टेशनवर, बस स्टँडवर गेला किंवा गर्दीच्या जागी गेला, तसं वाटतं तिथं आपण चक्कर येऊन कोसळू का, आपल्याला तिथं काहीतरी होईल का. तसं पूर्वी कधी झालेलंही नसतं आणि तसं होण्याची काही शक्यताही नसते. त्याला म्हणतात सोशल फोबिया. फोबिया म्हणजे भीती. तर अशा अनेक प्रकारचे फोबियाही असतात. एकच एक्झाम्पल मी सांगितलं फोबियाचं, पण असे खूप प्रकारचे फोबियाज असतात. अजूनही काही आजार आहेत, ते ओघामध्ये बोलताना आपण उल्लेख करायचा. तसं जीवन आपण जगताना ना एकदम छान वाटायला लागतं, खूप मस्त आहे, मी आनंदात आहे, आणि कधी कधी असं उगीच नैराश्य येते की नको वाटायला लागतं, किंवा एखाद्या व्यक्तीचा द्वेष खूप येतो आपल्याला, एखाद्या व्यक्तीचा राग येतो की अगदी असं मनात एखाद्याबद्दल तिडीक बसणं, क्रोध येणं त्यांच्याबद्दल. नाहीतर काही काही वेळेस एवढी छान भावना असते, तशीच नको पण असणारी भावना असते, म्हणजे समजतच नाही. कधी एकदमच चिडतो, कारण नसताना पण चिडतो. कशामुळे हे सगळं होत असतं? ते जसं की ही राग येणं ही एक नैसर्गिक भावना आहे, उदास वाटणं ही पण नैसर्गिक भावना आहे, आनंद वाटणं ही नैसर्गिकच भावना आहे. म्हणजे हे मूडचे जे आपले चढ उतार जाणवतात, कधी खूप छान वाटतं, कधी जरा उदास वाटतं, हे मूळचे चढ उतार ही अगदी सर्वसामान्यतः आढळणारी नैसर्गिक गोष्ट आहे. पण जेव्हा प्रमाणाच्या बाहेर ते मूडचे स्विंग्स, झोकाळे आम्ही म्हणतो, मूडचे झोके हे प्रमाणाच्या बाहेर जायला लागतात आणि ते आपलं दैनंदिन आयुष्यात नुकसान करायला लागतात. ते आपल्या तब्येतीवर परिणाम करतात, ते आपल्या नात्यांवर परिणाम करतात आणि ते खूप काळ टिकतात. म्हणजे
जरा दुःख वाटतंय, उदास वाटलं आजच्या दिवस, 1-2 दिवस, परवा छान आहे, मस्त आहे, असं असलं तर ठीक आहे. पण तुम्ही महिने, आठवडे उदासच आहात, तुम्हाला काही सुचतच नाही. कुठलाही मनोविकारामध्ये आम्ही नेहमी म्हणतो की त्याची जी एक अगदी हलकी बाजू प्रत्येकात असते, पण जेव्हा ती बाजू ही जेव्हा एका लिमिट पलीकडे, मर्यादे पलीकडे त्रासदायक ठरायला लागते, स्वतःला, इतरांना त्याचा धोका जाणवायला लागतो, त्याचा आपल्या तब्येतीवर, नात्यांवर आणि आपल्या कार्यक्षमतेवर परिणाम व्हायला लागतो, ते खूप काळ टिकतं किंवा सतत फ्रिक्वेंटली होतं, तेव्हा त्याचं रूपांतर मनोविकारात झालं असं निश्चितपणे समजावं आणि लगेचच आपल्याला योग्य एक्सपर्टचा सल्ला घ्यायला हवा. अशा मॅडम, एवढी चांगली माहिती तुम्ही सांगताय. मन आपलं गुलाम पण आहे आणि मन आपलं राजा पण आहे. त्या मनावर आपण नाचत असतो. मग या मनाचा आपल्या शरीरावर काही परिणाम होतो का? मी नेहमी माझ्या पेशंट्सना सांगत असते की मन हे आपलं इंजिन आहे. म्हणजे रेल्वेचं इंजिन असतं, रेल्वेचे डबे असतात, तसं मन हे आपलं इंजिन आहे आणि शरीर हे आपलं बॉडी आहे. त्यामुळं शरीराची जी काही कामं असतात ती पण मन नियंत्रित करत असतं. आणि मन कुठे आहे, कोण मन म्हणजे काय, तर हे मन म्हणजे आपल्या मेंदूचे काही कार्य आहे. ही मनाची जी कार्य आहेत ही कोण करतं, तर ह्या मेंदूतल्या काही पेशी, त्यातले काही केमिकल्स, त्यातली काही चक्क सर्किट्स ही मनाचं काम करत असतात. आणि ही जी शक्ती आहे आपल्या मेंदूची, ही आपल्या मेंदूतल्या सुद्धा कामाला, म्हणजे बोलणं, विचार करणं किंवा निर्णय घेणं, भावना जाणवणं, संवेदना व्यक्त करणं, ही सगळी कामं कुणाची आहेत, तर मनाची आहेत. म्हणजे पुन्हा एकदा मेंदूतल्या पेशींची. पण त्याही बरोबरीनं मेंदू काय करत असतो, तर आपल्या शरीरातला म्हणजे रक्ताभिसरण असेल, हृदयाचं पंपिंग ज्याला म्हणतो आपण ते, किंवा आपल्या हालचाली करणारे जे अवयव आहेत, हात, पाय, त्याची हाडं किंवा हे सगळं, यातलं सगळं जे मेटाबॉलिझम आहे ते सुद्धा मेंदूच नियंत्रित करत असतो. आता मनाची जी कार्य समजली जातात तीही मेंदूत होतात, शरीरावरचं नियंत्रण आहे ते पण मेंदूत होतो. हे काही दोन वेगवेगळे कप्पे नसतात ना. हे सर्किट्स, हे न्यूरोकेमिकल्स, ही जी संदेशवहन यंत्रणा ही एकत्र आहे, ही सगळी एक युनिफाईड सिस्टीम आहे. तर ही जी एकत्रित यंत्रणा, एकात्म यंत्रणा आहे, ह्याचा ऑब्व्हियसली एकमेकांवर सेपरेट न करता येण्याजोगा असा परिणाम होत असतो. आणि हे भल्या अगदी आमच्या फील्डमधल्या लोकांना सुद्धा उमगत नाही की शारीरिक आजारांचा आणि मनाचा खूप जास्त गहिरा संबंध आहे. कित्येकदा आपले मनाचे आजार हे मनाला जाणवतच नाहीत, पण शरीराला जाणवतात, शरीरातून व्यक्त होतात. जसं की खूप दीर्घकाळ असलेला कंबरदुखी, अंगदुखी हा स्ट्रेसचा परिणाम असतो, किंवा तीव्र डोकेदुखी, जुनाट, ही सुद्धा स्ट्रेसचा परिणाम असते आणि त्याचा खूप जास्त संबंध हा मानसिकतेशी असतो. तसंच अगदी ब्लड प्रेशर, डायबेटीस हे जे शारीरिक आजार आहेत ते सुद्धा जेव्हा तुम्हाला मानसिक ताण येतो किंवा डिप्रेशनमध्ये असता तुम्ही किंवा चिंता असते खूप, तेव्हा ते वाढतात आणि त्याच्यावर मानसिकदृष्ट्या उपचार केल्याशिवाय ती शुगर कमी येत नाही, ते ब्लड प्रेशर कमी येत नाही असं सिद्ध झालेलं आहे. असं आम्ही रोजच्या आमच्या व्यवसायात सुद्धा बघत असतो. कित्येक त्वचा विकार असतील किंवा श्वसन विकार असतील, हे सुद्धा मानसिक टेन्शन्समुळे वाढताना आपल्याला आढळतात. इतकंच काय, गमतीची गोष्ट सांगते मी की कित्येकदा सगळी जनन यंत्रणा व्यवस्थित असलेले स्त्री आणि पुरुष यांची जोडी आमच्याकडे ट्रीटमेंटला काही वेळा गायनेकोलॉजिस्ट पाठवतात. त्यांना इन्फर्टिलिटी असते, मूल होत नसतं आणि ते मूल होऊ शकत असतं, तशी त्यांची सगळी शरीर यंत्रणा सज्ज असते, व्यवस्थित असते, निरोगी असते. मग का होत नाही, तर त्याच्या मागेही स्ट्रेस हे कारण असतं, डिप्रेशन हे कारण असतं. आणि त्याची ट्रीटमेंट केल्यानंतर व्यवस्थितरित्या फलधारणा होते, ते मूल 9 महिने गर्भात वाढतं आणि एक हेल्दी बाळाला आई वडील जन्म देऊ शकतात. इतका गहिरा हा आपल्या मनाचा आणि आपल्या शरीराचा संबंध आहे. किती बापरे, म्हणजे हे न दिसणारे आजार म्हणतो ना, खरंच हे काहीच जाणवतच नाही, कधी माहितीच नसतं ते, फक्त वेळ लागलं म्हणूनच माणूस उपचार तज्ञांकडे गेलं जातं. खरं.
म्हणजे सांगू का की वेड लागलं म्हणून जातात म्हणून सायकियाट्रिस्टला वेड्याचं डॉक्टर म्हणजे मॅडम तुमच्या इथं क्लिनिकला यायचं म्हणलं तरी लोक येत नाही, कारण काय वेड लागले का तुला, त्यांच्याकडे चाललीस तू, असंच म्हणतात अजूनही. आणि वेड्यात म्हणून सायकियाट्रिस्टला काय म्हणतात तर वेड्यांचा डॉक्टर. आम्हाला रस्त्यात आमचे पेशंट ओळख देत नाहीत की यांना ओळख दिली तर आम्हाला वेळ समजते. पण प्रश्न असा आहे की आमच्यापर्यंत येऊ पोचतात ते खरे तर माणसं शहाणी असतात, जे येतात, जे समजून घेतात आणि स्वतःचं आयुष्य अधिक छान रीतीने नॉर्मल रीतीने जगण्याची त्यांची इच्छा असते, म्हणून ते इथपर्यंत पोहोचतात. म्हणून आम्ही वेड्यांचे डॉक्टर नाही, आम्ही शहाण्यांचे डॉक्टर. आणि एवढं वाटून घेण्यासारखं काहीच नाहीये. इतर आजार आहे तसाच हा एक आजार आहे, तो तुम्ही स्वीकारला पाहिजे ना. त्याला माझं मन आजारी पडतं हे मला कळलं पाहिजे ना. जसं तुमचं हृदय आजारी पडतं, जसं तुमचं हाड फ्रॅक्चर होतं, जसं तुमच्या किडनी खराब होतात, जसं तुमच्या लंग्सवर प्रेशर येतं, फुफ्फुसांवर प्रेशर येतं, तसंच तुमच्या ब्रेनला एक्झॉशन येतं, कंटाळतो. तो तर किती काम करत असतो, शरीराचंही काम करत असतो, स्वतःच्या मेंदूतलं स्वतःचंही खूप काम असतं. मग ते नाही का थकणार? मेंदूला थकण्याचा अधिकार नाही का? तर मेंदू पण थकतो, पण आपल्याला ते समजत नाही. आपल्याला वाटतं की काहीतरी बिघडलंय. मॅडम आता तुम्ही एवढे सगळे मानसिक आजार सांगताय, किती व्यवस्थित तुम्ही विश्लेषण करून सांगताय, तरीही लोक येत का नाहीयेत? मनोविकार तज्ञांकडे जात का नाहीयेत? आपले ट्रीटमेंट करत का नाहीयेत? याला जरा आपण म्हणतो इट्स अ लॉंग स्टोरी. काही कॉम्प्लिकेटेड कारण आणि त्याला खूप संदर्भ आहेत. म्हणजे जसं की मनोविकारांबद्दल असलेले गैरसमज, त्याची एक प्रकारे शरम वाटते की तो एक आपल्या फॅमिलीला लागलेलं कलंक आहे असं वाटतं. आता एकच मिनिट, तुम्ही फॅमिली बद्दल बोलला, अनुवंशिकता असते का यात? हो हो, अनुवंशिकता असते, पण त्या कारणांकडे आपण येऊच. आधी ह्या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर देते, कारण ते आपल्या सगळ्या मूळ सायकेट्रिक इलनेसची ट्रीटमेंट न होणं, मनोविकाराची ट्रीटमेंट न होण्याचं, वेळेत न होण्याचं एक महत्वाचं कारण आहे. म्हणून मला तो प्रश्न महत्वाचा वाटतो की येत का नाहीत लोक? ती शरम, ती कलंक भावना का आहे? तर पूर्वापार हे इतिहासामध्ये असं झालेलं आहे की मनोविकार शास्त्र हे सगळ्यात उशिरा समज आलेलं शास्त्र आहे. म्हणजे मेंदूमध्ये मनाची कार्य लपलेली आहेत आणि काही मेंदूच हे नियंत्रित करत असतो आणि त्यातले काही बिघाड असतात, ते बिघाड दुरुस्त करता येतात. ही माहिती अगदी गेल्या शतकामध्ये आपल्याला झाली. पण या उलट मात्र मनाचा अभ्यास हा शतकानुशतके चाललेला आहे. ते गूढ आहेच शतकानुशतके आणि ते आजार पण आहेत पूर्वीपासून. मग त्याचं मूळ शोधायचं कारण तर देवाचा कोप झालाय, कुणी म्हणतं करणी झाली आहे, भूतबाधा झाली आहे, किंवा मग त्याचं काहीतरी मुळातच काहीतरी त्याच्या अस्तित्वातच बिघाड झालाय, किंवा त्याची कारणं अगदी अध्यात्मात वगैरे पण शोधली जातात. पण हे जसं जसं सायन्स डेव्हलप झालं, विज्ञानाला अधिकाधिक माहिती झाली, तसतसं आपल्याला त्याच्या मागचं शास्त्र उलगडायला लागलंय. पण अजून ही युगानुयुग चाललेले हे गैरसमज आहेत, हे पुसायला वेळ लागणार. आणि ते पुसण्याचं कारण, पुसण्याची जबाबदारी कुणावर आहे? तर ज्यांना ते आकळलेलं आहे, ज्यांना कळलेलं आहे, त्यांनीच ती जबाबदारी घेतली पाहिजे. त्यांनीच ह्याच्याबद्दलचं जे सत्य आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. जसं आपला ही मुलाखत हा त्याचाच एक भाग आहे असं मी समजते. आणि हळूहळू कळत जाईल की हा एक आजार आहे आणि कळायला लागले. आता लोक यायला लागली आहेत. आपणहून येणाऱ्यांची संख्या पूर्वी अक्षरशः 10 मध्ये 1 होती, पण आता 10 मधली 5-6 लोक ही आपणहून अप्रोच होतात. आता आधी बोलले बघा मनोविकार जो अनुवंशिक असतो. हो हो हो, त्याबद्दल बोलूया. मनोविकारांची कारणांमध्ये महत्वाचं कारण हे हेरिडिटरी आहे, अनुवंशिकता आहे. पण आता समजा स्किझोफ्रेनिया किंवा मूड डिसऑर्डर म्हणजे भावनांचा आजार, अशा आजाराचा एखादा पेशंट आहे, तर त्याला 4 मुलं झाली, तर 4च्या मुलांना हे मनोविकार होतील असं नाही. अनुवंशिकता असते. म्हणजे कसं की आता 100 पॉप्युलेशन मधल्या लोकसंख्येतल्या 100 लोकांपैकी एका लोकाला स्किझोफ्रेनिया हा
आजार होतोच होतो. कुठेही कुठलंही धर्म, जात, भाषा, देश, वेश काही असू देत, स्त्री पुरुष असू देत, 100पैकी 1 जण बाधित असतं कुठल्याही लोकसंख्येमध्ये स्किझोफ्रेनिया नावाच्या आजाराने. पण तो 1% जो असतो, तो 1% हा सगळ्याच्या सगळा म्हणजे त्याला होणारं जे आजारपण आहे तो सगळ्याच्या सगळं 100% त्याच्या सगळ्या मुलांमध्ये प्रवाहित होतं असं नाही. प्रवाहित काय होतं तर स्किझोफ्रेनिया होण्याची शक्यता. आणि मग काही तात्कालिक कारणं घडतात, काही परिसरातली कारणं, परिस्थितीतली कारणं घडतात आणि मग त्या अपत्यामध्ये स्किझोफ्रेनिया दिसतो. मग तशी अशी कारणं आहेत काही, जसं की आता आपण हा कारण बघतोच आहे, तर बाकीचे कारण बघू मनोविकारांमध्ये की जसं आता मी म्हटलं तसं अनुवंशिकता आहे, पण अनुवंशिकता शक्यता ट्रान्समिट होते नेक्स्ट जनरेशनला. पण परिस्थितीमध्ये म्हणजे जसं काही संगोपन, एखाद्याच्या घरी अत्यंत कडक शिस्त आहे, अत्यंत म्हणजे काही एक्सप्रेशनला, अभिव्यक्तीला वावच नाहीये, मोकळा संवादच नाहीये, हम करो सो खायला आहे, अशा ठिकाणी नैराश्य किंवा चिंता रोगाचं आजार होण्याचं प्रमाण जास्त असतं. किंवा ज्या ठिकाणी घरामध्ये खूप अनिर्बंध वातावरण आहे, कुणीही कसंही वागतं, दुसऱ्याची पर्वा करत नाही, अशा घरांमध्ये, अशा वातावरणामध्ये अँटी सोशल म्हणजे समाजविघातक कृत्य होण्याची जी टेंडन्सी असते असंही वातावरण असतं. लहानपणी अगदी बालपणात झालेले सेक्शुअल अब्यूज असतील किंवा शारीरिक मानसिक अत्याचार असतील तेही मनोविकाराला कारणीभूत ठरू शकतात. जसं मी म्हटलं संगोपनातली काही कारणं, तसंच स्वभाव दोष काही असतात. काही स्वभाव दोष म्हणजे मगाशी आपण म्हणत होतो सुरुवातीला की एखादा माणूस चिंताखोर असला तर त्याला चिंता रोग होण्याचं प्रमाण असतं. एखाद्याची आयुष्याकडे बघण्याची दृष्टी ही खूप नकारात्मक असली, त्याला वाईटच बाजू पटकन दिसत असली, चांगल्या गोष्टी आजूबाजूलाच्या असलेल्या जाणवत नसल्या तर डिप्रेशनमध्ये जाण्याचं त्याचं प्रमाण खूप असतं. किंवा खुले विचार नसले म्हणजे बदल होत असतात आजूबाजूला, खूप प्रकारची माणसं असतात, आयुष्य हे वेगवेगळ्या पद्धतीनं बनलेलं असतं. हा जर ऍक्सेप्टन्स नसला, आम्ही म्हणतो तेच खरं, आम्ही म्हणतो तेच चांगलं, अशी रिजिड अशी धारणा असली तरी सुद्धा मनोविकारांचं प्रमाण जास्त असतं. एखाद्याचा अपघात झाला ते विसरू शकत नाही, ट्रॉमॅटिक जर काही घडलं आयुष्यात खूप, की आता कोरोनात आपण बघितलं की खूप माणसं गेली, जवळच्या व्यक्ती गेल्या आणि एकूणच ते 2 वर्षाची माणसांची भीती सन्नाट्यात गेली आणि त्याचा खूप जास्त परिणाम होऊन कोरोना जसं जसं ओसरायला लागला तसं तसं आम्हाला इव्हन कोरोनाच्या साथीत सुद्धा मनोविकारांचा अक्षरशः उद्रेक आढळला की खूप जास्त प्रमाण वाढलं डिप्रेशनचं, चिंता रोगांचं, जे कॉमन मेंटल इलनेसेस म्हणतो त्यांचं प्रमाण खूप वाढलं या काळामध्ये. शिवाय आधीच जे मनोविकारग्रस्त होते त्यांचंही मनोविकार चे अटॅक पुन्हा पुन्हा येण्याचंही प्रमाण वाढलं होतं. आपण बघितलं ना व्यसनांचं प्रमाण किती वाढलं कोरोनाच्या काळात. व्यसन करणारे मानसिक आजाराला सामोरे जायला लागतं त्या व्यसन केल्यामुळे. हो, हा महत्वाचा प्रश्न. मगाच्या आपल्या आजारपणांच्या उल्लेखात, आजारांच्या यादीत व्यसनांचा उल्लेख कसा विसरला, तर व्यसन हा सुद्धा एक महत्वाचा आणि खूप जास्त प्रमाणात आढळणारा मानसिक आजार आहे. मग ते व्यसन अगदी तंबाखू असू दे, दारू, सिगारेट, गुटखा ही अगदी सर्वसामान्य व्यसन. पण आता तरुण मुलांच्या मध्ये खूप जास्त प्रमाणात गांजा, वीड म्हणतात ते त्याला, ते प्रमाण असेल किंवा इनहेलर्स, वेगवेगळ्या प्रकारचे हुंगून एखादे अंमली पदार्थ त्याचं व्यसन असेल, कोकेनची नशा, हे ड्रग्ज, ब्राऊन शुगर ड्रग्ज, इंट्राव्हेनस घेतली जाणारी ड्रग्ज, ह्याचं प्रमाण हे सुद्धा खूप वाढलेलं आहे. आपण बघतो मध्ये जे शाहरुख खानच्या मुलाला अटक करण्याचं प्रकरण गाजलं, ते मोठ्या मोठ्या पार्टीज मधून वापरले जाणारे ड्रग्जचं प्रमाण आपल्याला लक्षात आहे. तो निर्दोष मुक्त झाला, पण त्या अनुषंगाने हा विषय महत्वाचा पुढे आला की किती प्रमाणात, किंवा सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये पण ते पुढे आलं होतं
की ड्रग्सचं प्रमाण खूप आहे, त्याचा वापर खूप आहे, ती व्यसनं खूप आहे आणि ही व्यसनं आपल्याला एका मर्यादेच्या पलीकडे आपलं आयुष्य उद्ध्वस्त करायला कारणीभूत ठरतात. हे आपण रोज आजूबाजूला सुद्धा बघतोय. म्हणजे एखाद्या दारूग्रस्त माणसाने, दारूच्या व्यसनग्रस्त माणसाने संशयावरून पत्नीचा खून केला, ही रोज अशा स्वरूपाची एक तरी बातमी आपल्या वर्तमानपत्रांमध्ये आपण वाचत असतो. संशयाचा आजार असतोच असतो, पण म्हणजे कुठल्याही व्यसनांमुळे कुठलेही मानसिक आजार वाढतात. व्यसन केल्यामुळं मनोविकार उद्भवतात आणि मनोविकारग्रस्त पेशंट्समध्ये व्यसनांचं प्रमाण पण अधिक असतं. तर हे सगळं इतके परस्पर पूरक व्यसन आणि मनोविकाराचं काय, पुन्हा एकदा अंमली पदार्थ सगळ्यात का करतो आपण नशा, तर आपल्या मेंदूला हाय वाटतं म्हणून. म्हणजे ते परिणाम कुठे करतात, तर मेंदूंच्या पेशींचे. आणि पुन्हा एकदा सांगते की मनोविकार हे काही नसून मेंदूंच्या पेशीतला, सर्किट्स मधला, केमिकल्स मधला काही ना काही बिघाड असतो. त्यामुळे ही व्यसनं जी असतात ही या बिघाडाला पूरक कामगिरी करत असतात. म्हणजे व्यसन खुद्द मानसिक आजार आहेत. व्यसन सर्व प्रकारचे मानसिक आजार वाढवतात आणि मानसिक आजाराच्या पेशंट्समध्ये व्यसनांचं प्रमाण अधिक आढळतं. मॅडम, आता तुम्ही जसं बोलला की संशय, अक्षरशः संसार उद्ध्वस्त झाले त्या संशयाच्या मुळे, की म्हणजे बायको नवऱ्यावर, नवरा बायकोवर, असं खूप संशय. आणि खूप आजकाल मीडिया एवढी जवळ आली आपल्या की आपल्या एक फोनवर सगळं जीवन आपलं चालू आहे. त्यामुळे ते व्हॉट्सअपचं प्रमाण म्हणा, फेसबुकचं प्रमाण म्हणा, त्यामुळे हे संशय जास्तच रुजत चाललेला आहे. त्याबद्दल काय सांगाल? खरं सांगू का, सोशल मीडिया आणि त्याचा परिणाम, त्याचं होणारी म्हणजे त्याचं लागणारं व्यसन आणि त्याचा आपल्या आयुष्यावर झालेला एक विळखा किंवा कब्जा हा एक आणि स्वतंत्रच विषय आहे. इतकं त्यांनी आपल्या मेंटल हेल्थवर परिणाम केलेला आहे. मूळ प्रश्नाकडे जाते की संशय हा माणसाच्या मनामध्ये असतो, खूपदा असतो. पण तो जेव्हा एक मर्यादा ओलांडतो, जेव्हा तो तुमच्या विचारांचं दिवस रात्र तुमच्या विचारात भोंगावत राहतो आणि कितीही त्याचं निराकरण करण्याचे प्रयत्न केले, पुरावे दिले, तरी सुद्धा त्याचं निराकरण होऊ शकत नाही. एक ते अति अवास्तव, अतिरंजित अशा प्रकारच्या संशयाच्या कथा मेंदू तयार करायला लागतो, तेव्हा तो संशयाचा आजार असतो. खुद्द संशयाचा पण आजार असतो, पॅरानोइया डिल्युजनल डिसऑर्डर. पण अनेक आजारांचं पण संशय हे एक महत्वाचं लक्षण सुद्धा असतं. स्किझोफ्रेनियासारख्या आजारांचं संशय हे महत्वाचं लक्षण पण असतं. पण त्याच्यावर उपचार आहे. गुड न्यूज इज दॅट इट कॅन बी ट्रीटेड. उपचार आहे. उपचारांवर आपण शेवट बोलणारच आहोत. पण त्याआधी इतकी स्पर्धा वाढलेली आहे मुलांचं, शाळेचं असू दे, स्कूल पासून अगदी मोठ्या मोठ्या बिझनेस लोकांच्या पर्यंत पण एवढी स्पर्धा सगळ्यांचीच चाललेली आहे की तुमच्यापेक्षा मी किती श्रेष्ठ, मी कशी पुढे जाईन, मी कसा पैसा कमवेल, एवढं जग त्या पैशाच्या मागे धावत जातंय. मग हे काय, त्याचा मानसिकतेवर आपल्या परिणाम होतोय या सगळ्यांचा? होणारच ना. म्हणजे माणूस हा शेवटी त्याच्या सामाजिक परिस्थितीचा अपत्य म्हणतात. म्हणजे सोसायटी ही माणसाने घडलेली आहे, त्यामुळे आजूबाजूला जे चाललंय, समाजात जे चाललंय, त्याचा माणसावर परिणाम होतच असतो. ह्या स्पर्धात्मक वातावरण हे जे अत्यंत काटेकोर, गळे कापू म्हणतो तशी स्पर्धा, आणि पार अगदी शालेय आयुष्यापासून, जीवनापासून, म्हणजे त्या बिचाऱ्या मोंटेसरीला प्रवेश घेणाऱ्या मुलांना सुद्धा मुलाखत द्यावी लागते आणि त्याच्यात मग ते घरी पाठ करून घेतात. इतकं म्हणजे सहज घडणारी जी गोष्ट आहे. आणि शाळा, शिक्षण हे कशाला पाहिजे, तर तुमच्या सहज स्फूर्त ज्या नैसर्गिक इन्स्टिंक्ट्स आहेत, क्षमता आहेत, त्यांना फुलवण्यासाठी, त्यांना एक विधायक वळण लावण्यासाठी असते. पण आपल्याकडे झालंय शिक्षण म्हणजे पैसा कमावण्याचं साधन, नोकरी मिळवण्याचं साधन. जितकी नोकरी जास्त, खूप जास्त पगार देणारी, तितका तो माणूस सक्सेसफुल. थोडक्यात मगाशी तू म्हणलीस तसं की पैशाच्या भाषेत सगळं यश, माणसाची प्रतिष्ठा, माणसाचं अस्तित्वच सगळं पैशाच्या भाषेत मोजलं जातं. आणि त्याचा खूप गंभीर परिणाम, अगदी आतवर खोलवर असा परिणाम एकूणच समाजाच्याच मानसिकतेवर झालेला आहे.
आणि मग त्यातून एक प्रकारचं तुटलेपण, असुरक्षितता, सतत माझ्याकडे काहीतरी कमी आहे अशी वाटणारी भावना, मग एकमेकांशी तुलना, याचं चांगलं माझं वाईट, मग मला हे करायला पाहिजे, मला आवडत नाही तरी मला हे करायला पाहिजे, कारण ते केलं तर मग मला असं मिळेल, मग तसं मिळेल. मग ती अगदी गुन्हेगारी असू देत, म्हणजे गुंडगिरी पण मला त्याच्यापेक्षा अधिक गुंडगिरी केलं तर मी अधिक चांगला नामचीन बनणार, मला अधिक लोक मानतील, मला घाबरतील. मग ते अगदी कॉलेजमध्ये मला ह्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले पाहिजे तरच मी हुशार बनणार आहे. पण आपली हुशारी, आपलं अस्तित्व, आपल्या क्षमता या खूप वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात आणि त्यांचा आपण प्रभावी वापर करू शकतो. कुणाची संवाद क्षमता चांगली असते, कुणाचं दुसऱ्याची सेवा करण्याची वृत्तीच असते नैसर्गिकरित्या, कुणी अभ्यासात किंवा आकलन करून घेण्यात हुशार असतं, कुणाची अभिव्यक्ती छान असते. या सगळ्या क्षमतांनी हा समाज बनलाय आणि ह्या सगळ्या क्षमतांमध्ये पुढे जाऊ शकतो आपण किंवा आपली स्वतःची एक अस्तित्व या समाजात बनवू शकतो. प्रत्येक वेळी नोकरी, पैसा याच मार्गात आपण स्वतःला मोजायला गेलो, इतर काय मोजतात ते राहू दे, पण आपण स्वतःला मोजायला गेलो तर आपणच तो स्वतःवर केलेला अन्याय ठरतो आणि तो खूप आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करण्याचा आहे. तर तुम्ही बोलताय की अस्तित्व, हे अस्तित्व मला मिळालं नाही, पद, पैसा, प्रतिष्ठा मिळाली नाही, माझी जी स्वप्न आहेत ती पूर्ण झाली नाही की मी आपोआपच आत्महत्येकडे पडले. मग त्याबद्दल काय सांगा? आत्महत्येकडे वळण्याची अनेक कारण आहेत आणि आत्महत्या तसा म्हणजे जसं उदासीनतेच्या, नैराश्याच्या आजारात आत्महत्या ही परिणती असते. स्किझोफ्रेनियाचे पेशंट आत्महत्या करू शकतात, म्हणजे मनोविकाराचे पेशंट आत्महत्या करू शकतात. पण मनोविकार बरा केला की आत्महत्येचं सगळं मूळ नष्ट होईल असं नाही, कारण मनोविकार हे फक्त माणसाच्या मेंदूतल्या बिघाडातून येत नाही. माणूस मगाशी म्हटलं तसं ह्या समाज व्यवस्थेचा अपत्य असतं. आत्ताची सामाजिक परिस्थिती आहे, सांस्कृतिक जी जडणघडण आहे किंवा जे एक आर्थिक दबाव आहे, ह्या सगळ्याचा आजची पेपरातली बातमी आहे की एका कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केली. सांगलीतले वनमोरे कुटुंब म्हणून आहे. हे काय घडतंय, कसं घडतंय? ते असं आहे की कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, असे सुद्धा मध्ये खूप शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल आपण ऐकलं आणि त्या अजूनही होत आहेत. फक्त रोजचा प्रश्न झाला म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पण ही परिस्थिती काय आहे, म्हणजे नैसर्गिक संसाधनं ही पुरेशी उपलब्ध झाली नाहीत, शेतीचं सगळं चक्र ढासळलं आणि मग आर्थिक तणाव आला, सामाजिक तणाव आला, मुलांची लग्न करता येणार, मुलांना शिक्षण देता येणार, ह्या सगळ्या नैराश्या पोटी आत्महत्यांचं प्रमाण वाढत गेलं. म्हणजे आपल्याला जर हे बघायचं झालं की आत्महत्या हा मानसिक आजार आहे आणि तो ट्रीटमेंट करून बरा होईल, निश्चितपणे ट्रीटमेंटचा फायदा होईल. मी असं म्हणत नाही की या ट्रीटमेंटचं काहीच योगदान नसेल, नाही आहेच. आपण त्या उंबरठ्यावरून माणसाला परत फिरू शकतो. पण जेव्हा आपण कारणांचा विचार करतो तेव्हा कारणांचा विचार हा आपल्याला सर्वसमावेशकरित्याच करावा लागेल. फक्त काहीतरी पर्सनल आपल्या अस्तित्वातल्या, बॉडीतला, मेंदूतला बदल हे फक्त कारण नाही आहे. आजूबाजूच्या सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक, सांस्कृतिक परिस्थिती या सगळ्याचा मिळून ते परिणाम असतो. आता मॅडम तुम्ही जसं सांगितलं की उंबरठ्यावरून त्यांना परत आणता येतं ट्रीटमेंटच्या साह्यानं. म्हणजे मानसिक आजार पूर्ण बरा होतो का? औषधोपचार केल्यानंतर आजार पूर्ण बरा होतो का? उपचारांबद्दल बोलायचं झालं ना तर मनोविकारांच्या उपचारांमध्ये आपल्याला अनेक पद्धती आता नवीन आलेल्या आहेत, आधुनिक आलेल्या आहेत आणि त्याचे उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होतात. फक्त मला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची की लवकरात लवकर कॅच अर्ली, ट्रीट अर्ली, म्हणजे लवकरात लवकर निदान करा, आजार तो लवकरात लवकर ओळखा, तो डॉक्टरपर्यंत घेऊन या, त्याची ट्रीटमेंट लवकरात लवकर करा, तर मनोविकार नक्की बरे होतात. कित्येक मनोविकार, कित्येक आजार हे पूर्ण बरे होतात, पण काही आजार मात्र पूर्ण बरे होत नाहीत. आपल्याला त्यांना कंट्रोल ठेवता येतो. म्हणजे कसं की त्यांना औषधं द्यावी लागतात,
औषधाने फरक छान पडतो, पेशंट ओके होतो, तो नेहमीचं आयुष्य चांगलं जगायला लागतो. पण औषधं बंद केल्यानंतर त्याला तोच आजार पुन्हा उद्भवतो. आणि हे असे काही रिकरंट असणारे आजार आहेत, त्यांच्यामध्ये मेंटेनन्स डोज म्हणतो आम्ही. म्हणजे काही प्रमाणात हे औषधं जर चालू ठेवली तर हे पुन्हा पुन्हा होणारे उद्रेक टाळता येतात, पुन्हा पुन्हा त्याचे जे अटॅक येतात ते टाळता येतात आणि एक छान निरोगी सर्वसामान्य आयुष्य तो व्यक्ती जगू शकतो. म्हणजे त्याला पेशंट म्हणून घ्यायला लागत नाही. ती व्यक्ती जर चांगलं आयुष्य जगायची असेल तर त्याला तेवढा उपचारांचा आधार घ्यावा लागतो. काही वेळा मात्र अगदी कमी आहे, ही संख्या खूप कमी आहे, 1% वगैरे असेल की त्या पेशंटचा आजार बरा होत नाही आणि खूप सुधारतही नाही, पण अधिक बिघडू नये किंवा तो पेशंट हिंसक होऊ नये, दुसऱ्याला त्यानं त्रास देऊ नये, स्वतःला इजा करू नये, इतपत तरी औषधाचा निश्चित उपयोग होतो. औषधं हा जसा उपचाराचा एक महत्वाचा भाग आहे, तसंच समुपदेशन, ज्याला सर्वसामान्य भाषेत काउन्सिलिंग म्हणतात. समुपदेशन ही आमची शास्त्रीय शब्द आहे, पण इंग्लिश काउन्सिलिंग सगळेच करतात असं होतं. खरं तर काउन्सिलिंग ही सुद्धा एक टेक्निक आहे जे शिकावं लागतं. सर्वसामान्य लोक जे म्हणतात मी पण त्याचं काउन्सिलिंग केलं, कुठेतरी पॅरेंट्स घेऊन येतात मुलांना, म्हणतात मी पण त्याचं काउन्सिलिंग केलं. असं तुम्ही काही उपदेश करणं आणि सल्ले देणं म्हणजे काउन्सिलिंग नव्हे. काउन्सिलिंग हे पेशंटला स्वतःला उपाय शोधण्यासाठी काही प्रवृत्त करणारे काही प्रश्न विचारणं, त्याच्यातून मिळून मार्ग काढणं, त्याच्या समस्येत त्याला बरोबर घेणं, ह्याला काउन्सिलिंग म्हणतात. आणि त्याचं एक प्रशिक्षण असं टेक्निक आहे, शास्त्र आहे. कुणीही कुणालाही काउन्सिलिंग करू शकत नाही. उपचाराचा पुढचा भाग म्हणजे सायकोथेरपी. ते पण वेगवेगळ्या प्रकारच्या मानसोपचार पद्धती असतात, जसं की डायनामिक सायकोथेरपी. आता सगळ्यांना खूप जणांना माहिती आहे की REBT म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी किंवा CBT म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, रिलॅक्सेशन ट्रेनिंग, हे सुद्धा वेगवेगळे प्रकारचे मानसोपचाराच्या पद्धती आहेत. तसंच ग्रुप थेरपी असते खूप ठिकाणी. आपल्याला उपचारांकडे वळताना अजूनही काही महत्वाच्या गोष्टींवर बोलावं लागेल, कारण उपचारांबद्दल खूप गैरसमज आहे. एक म्हणजे पहिलं की ECT ट्रीटमेंट. ECT ट्रीटमेंट ही म्हणजे इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी किंवा विद्युत उपचार पद्धती. ह्याच्यामध्ये करंटचा वापर असतो, म्हणून त्याला जनरली शॉक म्हटलं जातं. शॉक म्हणलं म्हणजे हिंदी पिक्चरनी जे एकदम व्हिलन स्वरूपात ते करून टाकलेले आहेत आमचे शॉक उपचार पद्धती, असं की काहीतरी दाखवतात, पेशंटचे प्रचंड हाल होतात असं दाखवलेलं असतं. तसं काहीही नसतं. पेशंटला व्यवस्थित भूल दिलेली असते आणि 1 सेकंदापेक्षा पण असं खूप कमी वेळा करंट ब्रेनमधून पास केला जातो. त्याचे दीर्घकालीन कुठलेही वाईट इफेक्ट, साईड इफेक्ट होत नाही किंवा ते एकदा केलं म्हणजे वारंवार करण्याची गरज पडते असं नाही. तो आजार वारंवार उद्भवला तर त्याचा वारंवार उपयोग होतो, एवढंच. म्हणजे जसं की तुम्हाला ताप आज आला आणि तुम्ही क्रोसिन घेतला आणि 4 वर्षांनी तुम्हाला ताप आला तर तरीही तुम्ही क्रोसिन घेता. म्हणजे वारंवार एकदा क्रोसिन घेतली म्हणजे वारंवार क्रोसिन घ्यावी लागते असं नसतं ना. जसं आजार आहे, ज्याची गरज आहे, तसा तो उपचार वापरला जातो. त्याही उपचाराबद्दल खूप गैरसमज आहे. इव्हन जी मनोविकारांवर औषधं वापरली जातात त्याच्याबद्दल पण खूप गैरसमज, की त्यांनी सुंब होतं, त्यांनी माणूस त्याची बुद्धी काम करत नाही किंवा ते सतत झोपूनच राहतात, ती झोपेची औषधं असतात, त्याचं व्यसन लागतं. हे सगळे आणि सगळेच्या सगळे आपले गैरसमज आहेत, खोटे आहेत. की बेसिकली ही औषधं काही ज्या पेशंटना प्रिव्हेंटिव्ह म्हणून आम्ही चालू ठेवतो की परत होऊ नये, मगाशी म्हणलं तसं मेंटेनन्स डोस, तर परत आजार होऊ नये म्हणून चालू ठेवतो, त्यांना ती व्यसन नाही लागत, त्यांची ती गरज असते. आणि जर रेग्युलर नियमितपणे उपचार घेतलं तर तो डोस हळूहळू कमी होतो, वाढत नाही. व्यसनात नेहमी वाढत जातो डोस. दुसरं म्हणजे झोपेची औषधं आम्ही देत नाही. जर पेशंटची झोप किंवा भूक आजारांमध्ये बिघडलेली असते तर ती औषधांनी सुधारते, एवढंच होतं. झोप येण्यासाठी म्हणून जी औषधं दिली जातात ती मनोविकारां बरी करणारी औषधं असतात असं नाही. मनोविकारांच्या औषधांनी झोप जर सुधारली
तर त्याचा अर्थ ते झोपेचं औषध असतं असं नाही. आणि आता खूप प्रगती झाली. पूर्वी पेशंट पूर्वीच्या सायन्स म्हणजे कधी 1940, 30, 20 या काळामध्ये जे शोध लागले होते तेव्हा फक्त एखाद दुसरं औषध अवेलेबल होतं मनोविकारच फारसे माहीत नव्हते. आणि अत्यंत हिंस्र असं होणाऱ्या आक्रमक होणाऱ्या पेशंट्समध्ये मग झोपेच्या औषधांचा वापर केला जायचा. आणि तेव्हाचे जे हे पसरलेत गैरसमज ते अजूनही तसेच आहेत. पण आता तसं नाही. अत्यंत स्पेसिफिक अशा नवीन नवीन औषधं आलेली आहेत आणि हे आपण समजून घ्यायला पाहिजे. मॅडम खरंच तुम्ही इतकी चांगली माहिती दिली आहे. फक्त प्रत्येकाने ओळखलं पाहिजे की मी कुठपर्यंत आहे, कुठली सीमारेषा आहे, लक्ष्मण रेषा आहे आणि स्वतःला ओळखून स्वतःच ते स्वीकारलं पाहिजे. म्हणजे मस्त निरोगी आनंदमय आपण आयुष्य जगू. मॅडम खरंच वेळात वेळ काढलाय तुम्ही. एवढे म्हणजे मला तर एवढं टेन्शन, बाहेर मॅडमचे पेशंट आहेत सगळे आणि इथे आज मी मुलाखत घेतेय. खरंच वेळात वेळ काढून मॅडमने इतकी चांगली माहिती दिली, उपयुक्त माहिती दिली आहे. आणि कौतुक जसं मी सुरुवातीला बोलले की मॅडम कवयित्री आहे. हे त्यांचं अन्वयांची अक्षरलिपी हे मॅडमने लिहिलेले कवितांचं पुस्तक आहे. त्यातलं एक तुम्हीच वाचून दाखवा मॅडम. सुरुवातीला ज्या कवितेच्या 4 ओळी म्हणल्यास तीच कविता मी वाचून दाखवते. तत्पूर्वी मला सगळ्यांना सांगायला आवडेल की आपण जर निरोगी मानसिक आरोग्य जगायचं असेल तर मनोविकारांवर उपचार हा वेगळा भाग झाला. पण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण आपली हे एक लक्षात घेऊया की संकट येत असतात, अडचणी येत असतात. आयुष्य काही प्रेडिक्टेबल नसतं. खूप अनपेक्षितपणे गोष्टी घडत असतात आणि त्याला तोंड द्यायचं असेल तर आपण आपली सतत विवेक बुद्धी जागी ठेवूया. तुलना आपण सोडून देऊ. इतरांशी तुलना करून आपण फक्त दुःखी होतो. आपल्या स्वतःशी तुलना करा. आपल्या स्वतःच्या क्षमतांना कसं फुलवता येईल हे बघा. आणि मुख्य म्हणजे आपल्या रोजच्या ताणतणावाच्या आयुष्यामध्ये थोडा वेळ स्वतःसाठी आवडत्या गोष्टी करण्यासाठी राखून ठेवा. जसं मला आवडतं पुस्तक वाचायला, लिहायला. मी त्याच्यासाठी माझा काही वेळ हा नेहमी राखून ठेवत असते. नीलमनी विनंती केल्यानुसार जे सुरुवातीला 4 ओळी या कवितेच्या म्हणल्या तोच माझा तुमच्या सगळ्यांसाठी एक मेसेज असेल आणि तीच कविता मी तुम्हाला पूर्ण म्हणून दाखवते. मिटवत सारे संशय संभ्रम, मिटवत सारे संशय संभ्रम, अन दुःखाचे सर्व उन्हाळे, द्वेषाचे ढग फिटोत सारे, प्रेमाचे लहरू ते वारे. भागावी भूक भयंकर, भागावी भूक भयंकर, सोपे व्हावे रस्ते खडतर, द्वेष भयाचे पर्व सरू दे, ज्ञानाने उजळू दे अंबर. सोबतीतला राखू दिलासा, सोबतीतला राखू दिलासा, नव्या प्रश्नांचा नवा खुलासा, सत्य तथ्याचा मुक्त सुगंध, भरू श्वासामध्ये जरासा. विश्वामधल्या कणाकणाला प्राणात खोल घेऊ भरून, विश्वामधल्या कणाकणाला प्राणात खोल घेऊ भरून, दुःख भीतीने मिटता मिटता, आशेने येऊ पुन्हा फुलून, नवा आरंभ नवीच जगू. आशेने येऊ पुन्हा फुलून, नवा आरंभ नवीच जगू. नाही छान, खूप छान, मस्त मॅडम. खूप एवढं म्हणजे इतकं छान लिखाण करताय. जसं तुम्ही म्हणलाय की आपले छंद जोपासा, म्हणजे बरंच आपल्याला त्यांची मदत होती जीवन जगण्यासाठी. सहज आपलं जीवन जगू शकतो आपण त्याच्यामुळे. खूप छान वाटलं मॅडम तुमच्याशी बोलून. नीलम टॉक शो मध्ये आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद, आभारी आहे. अशाच वेगवेगळ्या तज्ञ व्यक्तींच्या मुलाखत पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नीलम टॉक शोला. खूप खूप धन्यवाद, आभारी आहे.